अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं देहांते तव सानिध्यं देहि मे परमेश्वर. भारतीय संस्कृतीतला बऱ्यापैकी जुना असणारा हा श्लोक. ज्या वेळेला व्यक्ती देवळात जातो आणि देवळात दर्शन घेतल्यानंतर जेव्हा देवळाच्या पायरीवरती एक 5 क्षण विसावतो त्यावेळेला म्हणायची प्रार्थना, हे भगवंता, ज्या वेळेला मला मृत्यू येईल तो विनासायास येऊ दे. तो मृत्यू येण्या अगोदर मी कोणावरही अवलंबून राहू नये अशी मी तुला प्रार्थना करतो. आणि ज्या वेळेला अशा प्रकारचा मृत्यू येईल त्यावेळेला मला केवळ आणि केवळ तुझं स्मरण राहू, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. भारतीय संस्कृतीत जे घडणारी गोष्ट आहे म्हणजे मृत्यू, याला एका वेगळ्या प्रकारे सामोरं जाण्याची शक्ती देणारा हा श्लोक. काही वर्षांपूर्वी गुजारिश नावाचा एक चित्रपट आला होता. त्या चित्रपटामध्ये ज्या वेळेला तो आर्टिस्ट हा मरणासन्न अवस्थेत पोहोचतो आणि त्याला त्याचं आयुष्य संपवायची इच्छा असते, त्या गोष्टींचा उहापोह करणारा तो चित्रपट. तुम्ही म्हणाल, वकील साहेब, आपला जो काही चॅनल आहे हा चॅनल कायदेशीर बाबींच्या बाबतीत माहिती देणारा आहे, मग हा नवीन काय प्रकार लावलाय? सांगतो. युथनेशिया म्हणजेच इच्छा मरण. आता आपण जे इस्टेट प्लॅनिंग ही सिरीज सध्या चालवत आहोत त्यामध्ये बऱ्याच लोकांनी मला विल बरोबर लिव्हिंग विल म्हणजे काय असतं या संदर्भात वेगवेगळे प्रश्न विचारले. 2023 साली माननीय सुप्रीम कोर्टाने एक खूप मोठा महत्वाचा असा निर्णय दिला. त्यामध्ये या युथनेशिया किंवा इच्छामरण या बाबतीत वेगवेगळ्या अशा आपण म्हणूयात अटीशर्ती किंवा वेगवेगळ्या अशा सूचना त्या आदेशामध्ये केलेल्या आहेत. हा काय सगळा प्रकार आहे हा आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. त्यासाठी हा अख्खा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. नमस्कार, ॲडव्होकेट आनंद या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सध्या आपण इस्टेट प्लॅनिंग या विषयावरती वेगवेगळे इस्टेट प्लॅनिंगच्या संदर्भातले पैलू आणि त्या संदर्भातले अँगल्स हा समजण्याचा आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याचा कसा आपण वापर करू शकतो या बाबतीत ही सिरीज आपण करत आहोत. त्यातलाच पुढचा प्रकार म्हणजेच लिव्हिंग विल. जे आपण नेहमीच्या प्रकारे जे विल करतो त्या विलमध्ये आपण आपल्याकडे असणाऱ्या इस्टेट किंवा मिळकती, मग त्या चल असू देत अचल असू देत, या संदर्भामध्ये आपण त्याच्या बाबतीतलं आपली जी काही इच्छा असते ती लिहून ठेवतो. आणि आपण गेल्यानंतर त्या बाबतीत आपल्या घरातल्या लोकांनी किंवा त्याच्या बाबतीतले जे कोणी बेनिफिशरीज आहेत त्यांनी त्याचं कसं नियोजन करावं, त्याचं कसं वितरण करावं या बाबतीत आपण काय काय त्याचे पैलू असतात हे मागच्या 3 व्हिडिओजमध्ये समजून घेतलं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जरी तुम्ही असं विल करून ठेवलेलं असलं आणि दुर्दैवाने तुम्हाला जेव्हा अशी परिस्थिती येते की तुम्ही एका मेडिकल कंडिशनमध्ये पोहोचता आणि त्या मेडिकल कंडिशनमध्ये ज्याला आपण म्हणूयात कोमामध्ये पोहोचता किंवा अशा स्वरूपात पोहोचता की ज्याच्यामध्ये तुमचं परत येणं किंवा न येणं हे खरंच मेडिकल सायन्स आणि तसंच भगवंताच्या मनावर अवलंबून असतं. अशा स्वरूपाने ज्या वेळेला तुम्ही येऊन पोहोचता आणि मेडिकली किंवा एखाद्या आपण वैद्यकीय पद्धतीने जर बघितलं तर तुमची रिकव्हरी ही अशक्य ह्याच पद्धतीने येते, तर त्यावेळेला त्या व्यक्तीला अशा स्वरूपाने त्याचं आयुष्य संपवण्याचा अधिकार असतो का? हा कायदेशीर विषय आहे. आपण त्याच्या बाबतीत समजून घेऊया. रथिनम विरुद्ध भारत सरकार असं एक सगळ्यात जुनं असं प्रकरण होतं. मूळतः प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक भारतीयाला त्याचं आयुष्य हे जगण्याचा आणि स्वतंत्रपणे जगण्याचा हक्क आहे. ही जी बाब आहे ही बाब आपल्याला भारतीय राज्यघटनेने दिलेली आहे. आर्टिकल 21 मध्ये जर आपण पाहिलं तर आर्टिकल 21 नुसार प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे. पण तो जगण्याचा अधिकार म्हणजे त्या व्यक्तीला त्याचं आयुष्य संपवण्याचा पण अधिकार आहे का? या बाबतीत ज्या वेळेला आपण अजून खोल जातो त्यावेळेला असं लक्षात येतं की वेगवेगळ्या पूर्वीच्या दाखल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्या बाबतीत वेगवेगळी मतं नोंदवलेली आहेत. आपण जर बघितलं तर जुनं कलम 309 ज्याच्यामध्ये अटेम्प्ट टू सुसाइड, आत्महत्येचा प्रयत्न, या बाबतीमध्ये वेगवेगळे कोर्टांचे दाखले आलेले आहेत. तुम्हाला जे मिळालेलं आयुष्य आहे ते आयुष्य तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे, परंतु ते आयुष्य तुम्हाला संपवण्याचा अधिकार नाही, या स्वरूपाचे हे सगळे दाखले आहेत. 2014 साली केंद्र सरकारने
कलम क्रमांक 309 ला असंवैधानिक ठरवून त्या बाबतीत मोठी दुरुस्ती केली. परंतु इच्छा मरण या बाबतीमध्ये वेगवेगळे जे वेगवेगळे आतापर्यंत आलेले दाखले आहेत ते आपल्याला समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं. इच्छा मरण ह्या बाबतीमध्ये दोन महत्वाचे पैलू आपल्याला विचारात घेणं गरजेचं पडतं की इच्छा मरण म्हणजे कुणीही चालता बोलता व्यक्ती त्याला जर का अशा स्वरूपाचं इच्छा मरण हवं असेल तर त्याला ते इच्छा मरण मागता येतं का? अजिबात नाही. ॲडव्हान्सेस डायरेक्टिव्ह हे जेव्हा तुम्ही लिहून ठेवतात म्हणजे इच्छा मरणाच्या बाबतीतलं जर लिखाण तुम्ही लिहून ठेवलेलं असेल तर ते कधी वापरायचं याच्या बाबतीत आपल्याकडे काही मार्गदर्शक तत्व आहेत किंवा त्या बाबतीतल्या काही सूचना आहेत. त्याचा अर्थ असा की एखादी व्यक्ती मेडिकली एवढी अनफिट ठरते की त्याला लाईफ सपोर्ट सिस्टम्सवर म्हणजे आपण म्हणूयात व्हेंटिलेटर किंवा तत्सम अशा वेगवेगळ्या सपोर्ट सिस्टम्सवरती त्याला जगवलं जातं. पण स्वतःहून त्या व्यक्तीला शारीरिकदृष्ट्या जगणं हे अशक्य असतं. तिनं विरुद्ध भारत सरकार अशी एक जुनी केस आहे. ह्यामध्ये या युथनेशिया किंवा इच्छा मरण या बाबतीत बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत त्याच्यामध्ये उहापोह झाला. परंतु त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निवाडा दिला की ज्या वेळेला तुम्ही राईट टू लाईफ म्हणता त्यामध्ये राईट टू डेथ अशा स्वरूपाने कन्सिडर करण्यात येत नाही. त्यानंतर डॅन कौर विरुद्ध पंजाब सरकार अशा स्वरूपाचा पण एक कोर्टाचा दाखला आहे. त्यानंतर 2014 साली अरुणा शानबाग विरुद्ध भारत सरकार हा देखील एक मोठा निवाडा या प्रकरणांमध्ये मानला जातो. यामध्ये झालेलं असं होतं की अरुणा शानबाग ही एक व्यक्ती ह्या एक नर्स होत्या. त्यांच्यावरती साधारण त्या ज्यावेळेला 25 वर्षाच्या होत्या त्यावेळेला त्यांच्यावरती असॉल्ट झाला, त्यांच्यावर सेक्शुअल असॉल्ट झाला आणि तेव्हापासून ती व्यक्ती ही साधारणपणे त्या जाईपर्यंत त्या संपूर्णपणाने किंवा संपूर्ण पद्धतीने त्या बिचाऱ्या कोमामध्येच होत्या. आता त्यावेळेला अशा स्वरूपाने ती व्यक्ती कोमामध्ये असताना पण त्या जिवंत होत्या. पण त्यामुळे अशा व्यक्तीला ज्या वेळेला मेडिकली त्या अनफिट आहेत म्हणजे नॉर्मल जगण्यासाठीच अनफिट आहेत तर त्या बाबतीत देखील त्या व्यक्तीला पॅसिव्ह युथनेशिया किंवा ज्याला आपण म्हणूयात इच्छा मरण यायला हवंय परंतु इच्छा मरण येताना त्या व्यक्तीला कोणताही लाईफ सपोर्ट देण्यापासून त्याला थांबवलं जातं आणि त्या अनुषंगाने त्या व्यक्तीचं मरण हे येतं. तर त्या बाबतीत देखील बरेच असे सूचक किंवा बरेच असे कंडिशन्स त्यावेळेला माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या बाबतीत त्या ऑब्झर्वेशन्समध्ये दिलेल्या आहेत. इंडियन क्रिटिकल मेडिकल असोसिएशन यांनी हा जो आत्ता आपण चर्चा करत आहोत हा जो आता निवाडा घेतला सुप्रीम कोर्टाकडनं त्यामध्ये झालं असं की 2018 साली एक जुन्या पद्धतीने एक अटी शर्ती किंवा जुन्या पद्धतीने कॉमन कॉज विरुद्ध भारत सरकार असा 2018 सालचा एक निवाडा आहे. या 2018 सालच्या निवाड्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळी अशी तत्व ह्या पद्धतीने जर एखाद्या व्यक्तीला लिव्हिंग विल करायचं असेल तर ती काय असली पाहिजे या बाबतीत लिखाण करून ठेवलेलं होतं. त्यामध्ये झालेलं असं होतं की जर एखाद्या व्यक्तीने अशा स्वरूपाचं ॲडव्हान्सेस डायरेक्टिव्ह म्हणजे ज्याला आपण म्हणूयात लिव्हिंग विल जर लिहून ठेवलेलं असेल तर त्याने त्या लिव्हिंग विलची जी काही प्रत आहे ती लिव्हिंग विलची प्रत त्याच्या सगळ्यात जवळच्या किंवा तो ज्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतो अशा व्यक्तीकडे सुपूर्द करायला हवी. ती सदरची प्रत त्याने ज्या वेळेला लिहून ठेवलेली असते त्यावरती 2 अशा साक्षीदारांच्या सह्या असणं अपेक्षित होतं. त्यानंतर ह्या बाबतीतलं जे लिव्हिंग विल त्याने लिहून ठेवलेलं आहे जर ती व्यक्ती अशी मरणासन्न अवस्थेत पोहोचते तर त्या बाबतीत 20 वर्ष अनुभव असणारे असे सक्षम डॉक्टर या बाबतीत निर्णय घेऊ शकतात. त्यानंतर एका दुसऱ्या अशा मंडळाकडे किंवा दुसऱ्या एका अशा फोरमकडे ज्याच्यामध्ये आपण म्हणूयात की ज्याच्यामध्ये आपण म्हणूयात सिटी हॉस्पिटल आहे किंवा जे त्या ठिकाणचं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचे मुख्य अधिकारी मुख्य डॉक्टर त्या बाबतीतला निर्णय घेतील आणि ते जे त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो निर्णय त्यानंतर डिस्ट्रिक्ट कलेक्टर थ्रू हा JMFC कडे जाणार. JMFC म्हणजेच ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासने याच्या बाबतीत निर्णय घेतल्यानंतर त्या बाबतीमध्ये त्या व्यक्तीला आपण पॅसिव्ह युथनेशिया किंवा ज्याला आपण इच्छा मरण आहे त्याच्या अनुषंगाने त्याच्या बाबतीतले सगळे जे सपोर्ट सिस्टम्स आहेत ते काढून घेतले जाते. या बाबतीत 2023 साली जी नवीन मार्गदर्शक सूचक तत्वे आली किंवा मार्गदर्शक तत्वे आली त्याच्यामध्ये मात्र सुप्रीम कोर्टाने निवाडा देताना असं सांगितलं की याच्यामध्ये जे 20 वर्षाबाबतीतली डॉक्टरची आपण म्हणूयात युनिट किंवा डॉक्टरचं जे काही संघटन आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे
त्याच्याऐवजी आता 5 वर्ष अनुभव असणाऱ्या अशा 2 डॉक्टर्सनी या बाबतीमध्ये जर का सांगितलं की हो, ही व्यक्ती आता मेडिकली जगण्यासाठी अनफिट आहे, तर त्या बाबतीत ते निर्णय घेऊ शकतात. त्यानंतर त्यांनी डिस्ट्रिक्ट कलेक्टरला या बाबतीत कळवणं गरजेचं आहे. त्यानंतर कळवल्यानंतर त्या पर्टिक्युलर आपण म्हणूयात की चमूनी किंवा त्या डॉक्टरांच्या युनिटने या बाबतीत जेएमएफसीला एक ही माहिती देणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर त्या व्यक्तीला जे कुठलेही सपोर्ट सिस्टम्स आहेत ते सपोर्ट सिस्टम्स यामधनं त्याला मुक्त केलं जातं. आणि त्याचं जे येणारं आपण म्हणूयात मरण आहे ते मेडिकली आपोआप किंवा एका ठराविक कालावधीनंतर त्याचे सगळे ऑर्गन्स आणि त्या पद्धतीने बंद होतात आणि त्याला तो व्यक्ती मृत बाबतीतले जे सगळे डिटेल्स आहेत या बाबतीतले डिटेल्स हे आम्ही ह्या व्हिडिओसोबत जी आत्ताची 2023चं आलेलं जे जजमेंट आहे त्या जजमेंटमध्ये आम्ही त्या जजमेंटची प्रत देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ती नक्की पहा. अगोदरच्या केसमध्ये 2018 सालच्या ज्या केसमध्ये जे मार्गदर्शक तत्व होती आणि 2023च्या मार्गदर्शक तत्वामध्ये अजून एक सगळ्यात महत्वाचा फरक हा याच्यामध्ये करण्यात असा आलेला आहे की पूर्वीच्या काळी या बाबतीत जो घेतला जाणारा निर्णय आहे तो केव्हा येईल या बाबतीत लोकांमध्ये संभ्रमता असायची. पण आताची जी नवीन मार्गदर्शक तत्व आलेली आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 48 तासामध्ये या बाबतीतला तुम्ही निर्णय घेऊन त्या बाबतीत पुढची स्टेप घेणं अपेक्षित आहे. जर आपल्याला माहिती असेल तर पद्धतीने आपण आपल्या संपत्तीचं नियोजन करतो त्या पद्धतीनेच आपल्याला आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या बाबतीत निर्णय घेण्याची स्वतंत्रता ह्या कोर्ट केसमुळे किंवा या निवाड्यामुळे आपल्याला आता उपलब्ध झालेली आहे. आम्हाला माहिती आहे वकील या नात्याने लोक इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र करताना देखील दचावत नाही, तर हा तर एक खूप नवीन वेगळ्या प्रकारचा विषय आहे. पण त्या बाबतीत आपण घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण आपली भारतीय संस्कृतीच या पद्धतीने जन्मालाही त्याच पद्धतीने वेलकम करते आणि मृत्यूच्या निश्चिततेबद्दल देखील तेवढीच आपल्याकडची लोक ही स्थिर असतात. यासाठी भगवद्गीतेमध्ये येणारा एक खूप छान श्लोक मला आता आठवतोय. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुव जन्म मृतस्य च तस्मादप परिहार्योर्थ न त्वं शोचितु अमहरसि. जन्म हा निश्चित आहे, त्याच पद्धतीने मृत्यू हा देखील निश्चित आहे. मृत्यू झाल्यावरती पुनर्जन्म हा देखील निश्चितच आहे. त्यामुळे अशा स्वरूपाच्या गोष्टींवर तू व्यक्ती म्हणून कशासाठी शोक करत आहेस? त्यामुळे या गोष्टीची जी काही निश्चितता आहे त्या बाबतीत तू मान्यता देऊन त्या बाबतीत तू स्वीकारार्हता करून पुढे चल. श्रीकृष्णाने या बाबतीत गीतेमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने हा विषय मांडलेला आहे. याचा ज्या वेळेला आपण कायद्याच्या बाबतीत विचार करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की जसं जन्माला येताना तुम्हाला तो जगण्याचा अधिकार आहे, तसंच या जगातनं आपण कसं जायचं या बाबतीतला देखील अधिकार या इच्छापत्र या बाबतीतलं जे लिव्हिंग विल आहे यामध्ये आपल्याला आढळतो. हे लिव्हिंग विल करताना त्या बाबतीत अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे, कारण हे ॲज गुड ॲज एक डेथ वॉरंट आहे की आपण अशा परिस्थितीत पोहोचल्यावर जर का आपल्याला जगण्याची इच्छा नसेल तर त्या बाबतीत तुमच्या आप्तेष्टांनी किंवा तुमच्या जवळच्या लोकांनी काय निर्णय घेतला पाहिजे. का तुम्ही त्या आपण म्हणूयात डेथबेडवर किंवा त्या अनुषंगाने आपण त्या मेडिकल सर्व्हिसेसचा आपण मदत घेत जगत राहायचं, हा प्रत्येकाच्या स्वतंत्र विचारांचा आणि त्यांच्या निर्णयांचा विषय आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ अत्यंत एका गंभीर विषयावर आहे हे मला लक्षात येतंय, पण हा व्हिडिओ जर का तुम्हाला माहितीपूर्ण असा वाटला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ॲडव्होकेट आनंद ह्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आम्ही असे वेगवेगळे नवनवीन विषय जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने तुमच्यासाठी घेऊन पुढच्या आठवड्यात परत भेटूया. तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत नमस्कार.